29 मार्च 1989 रोजी जपानच्या टोकियोमध्ये पोलीस 19 वर्षाच्या एका मुलाच्या अपहरण आणि सामूहिक बलात्काराच्या केसच्या संदर्भात 4 मुलांची चौकशी करत होते. ते 4ही मुलं हे तर कबूल करत होते की त्यांनी एका मुलीसोबत काहीतरी चुकीचं केलं आहे, पण ती जी माहिती सांगत होते आणि पोलिसांकडे जी अगोदर माहिती होती ती एकमेकांशी काही जुळत नव्हती. मग पोलिसांनी त्या मुलांना वेगवेगळं बसून विचारपूस करायला सुरुवात केली, पण वेगवेगळं बसून सुद्धा चौकशी केल्यानंतर ते चौघांचं उत्तर एकसारखंच होतं. याचा अर्थ असा होता की ती मुलं खरं तर बोलत होती, पण ज्या केसचा पोलीस तपास करत होते त्याच्याबद्दल नाही, तर दुसऱ्या कुठल्या तरी वेगळ्या केसबद्दल. मग पोलिसांनी त्या मुलांकडून त्या केसबद्दल अधिक माहिती विचारली, ज्याचं ते उत्तर देत होते. तेव्हा पोलिसांना हे समजलं की त्या मुलांनी एका मुलीला मारून 55 लिटरच्या गॅलनमध्ये ड्रममध्ये टाकला आहे आणि त्याच्यामध्ये कॉन्क्रीट भरून तो ड्रम एका वाकोसो नावाच्या एका बांधकाम साईटवर फेकून दिला आहे. पोलीस त्या कन्स्ट्रक्शन साईटवर जातात आणि तिथे शोध घेतल्यावर त्यांना एक ड्रम मिळतो, ज्याच्यामध्ये एका मुलीचा मृतदेह सिमेंटमध्ये गाडलेला सापडतो. ड्रममधून मुलीचा मृतदेह वेगळा करून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला जातो. तेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येतो. तेव्हा पोलिसांना समजतं की त्या मुलीच्या मृत्यूचं कारण ट्रॉमॅटिक शॉक होता. त्या मुलीला मारण्यापूर्वी तिचा प्रचंड छळ करण्यात आला होता. इतकंच नाही तर त्या मुलीच्या कानामध्ये लहान लहान सुया टोचलेल्या सापडलेल्या होत्या आणि तिच्या रेक्टल व्हॅक्टीमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या सुद्धा अडकलेल्या होत्या. मरण्यापूर्वी ती मुलगी गरोदर होती आणि तिचा चेहरा इतक्या वाईट पद्धतीने विद्रूप केला होता की तिची ओळख पटवणं सुद्धा कठीण झालं होतं. ही केस मानवी इतिहासातील सर्वात त्रासदायक केस आहे. या व्हिडिओमध्ये आपण जंको पुरता हिच्या केसबद्दल सविस्तर बोलणार आहोत. या केसची सुरुवात जपानच्या मिनाटो नावाच्या शहरातून होते, जिथे 17 वर्षाची जंको पुरता आपल्या आई वडील आणि धाकट्या भावासोबत राहत होती. ती तिथं यशिमिना हायस्कूलमध्ये शिकत होती आणि सोबतच एका प्लास्टिक मोल्डिंग फॅक्टरीमध्ये ती पार्ट टाइम जॉबसुद्धा करत होती, जेणेकरून ती आपल्या ग्रॅज्युएशनसाठी ट्रिपसाठी पैसे जमा करू शकेल. जंको ही दिसायला खूप सुंदर होती आणि अभ्यासात सुद्धा ती खूप हुशार होती, त्याच्यामुळे शाळेतली मुले तिच्याकडे आकर्षित व्हायची. जंको त्या मुलांसाठी एखाद्या ड्रीम गर्ल सारखीच होती. त्या शाळेत 4 मुलांची एक टोळी होती, ज्यांनी शाळा सोडली होती, पण ते इतर विद्यार्थ्यांना त्रास देण्यासाठी वारंवार त्या शाळेत येत होते. या मुलांचे संबंध स्थानिक गँगस्टर सोबत होते, त्याच्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक सुद्धा त्यांना घाबरून राहायचे. त्या ग्रुपमध्ये एक 18 वर्षाचा हिरोशी मियानो, 17 वर्षाचा जो ओगुरा, 16 वर्षाचा शिंजी मिनाटो आणि 17 वर्षाचा यासुशी. हिरोशी मियानोला जंको आवडायची आणि एक दिवस त्याने तिला प्रपोज सुद्धा केलं, पण जंकोने त्याला नम्रपणे नकार दिला. हिरोशीला हा नकार पचवता आला नाही आणि त्याच्या मनात जंकोबद्दल राग निर्माण झाला. 25 नोव्हेंबर 1988 रोजी जंको आपला पार्ट टाइम जॉब संपून सायकलने घरी जात होती. त्याच रस्त्यावर हिरोशी मियानो आणि शिंजू मिनाटो फिरत होते आणि त्यांनी जंकोला एकटं पाहिलं. बदला घेण्यासाठी हिरोशीने शिंजीला सांगितलं की तू जाऊन तिची सायकल पाड, मी तिला मदत करण्याच्या बहाण्याने तिच्याशी बोलायला सुरुवात करेन. योजनेप्रमाणे शिंजीने सायकलला लाथ मारली आणि जंको खाली पडली. त्याचवेळी हिरोशी तिथे गेला आणि तिला मदतीचा हात दिला. हिरोशी तिच्या शाळेत होता, त्याच्यामुळे जंकोने त्याची मदत घेतली. तो जंकोला घरी सोडण्याच्या बहाण्याने आदाची मधील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला, जिथे त्याने तिला धमकी दिली की जर तिने पाळण्याचा किंवा कोणाला बोलावण्याचा प्रयत्न केला तर ते त्याच्या गँगच्या मदतीने तिच्या आई वडिलांना मारून टाकेल. या भीतीने जंको गप्प बसली. त्या रात्री हिरोशीने तिच्यावर अत्याचार केला. जेव्हा त्याचं मन भरलं तेव्हा त्याने शिंजी आणि इतर 2 मित्रांना सुद्धा बोलावून, जेणेकरून ते सुद्धा जंकोसोबत चुकीचं काम करू शकतील. त्याच्यानंतर ते तिला सोडणार होते, पण त्यांना भीती वाटली की जर तिला सोडलं तर ती पोलिसांकडे नक्की जाईल, म्हणून त्यांनी तिला शिंजी मिनाटोच्या घरी डांबून ठेवलं. जंको त्याची मैत्रीण नाही, पण ते स्वतः शिंजीच्या गँगस्टर मित्रांना खूप घाबरत होते, म्हणून ते गप्प राहिले. 25 नोव्हेंबर ते 1988 ते 4 जानेवारी 1989 म्हणजे एकूण 44 दिवस त्यांनी जंकोचा छळ केला. सुरुवातीला ते तिला स्वतःच्या शारीरिक गरजांसाठी वापरत होते, पण नंतर त्यांनी आपल्या इतर मित्रांना सुद्धा घरी बोलावण्यास सुरुवात केली. 100 पेक्षा जास्त मुलांनी जंकोवर अत्याचार केला. जंको बेपत्ता झाल्याच्या 3 दिवसानंतर तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली होती, पण त्या मुलांना हे समजल्यावर त्यांनी जंकोला जबरदस्तीने घरी फोन करायला लावला आणि सांगायला लावलं की मी एका मुलासोबत पळून आले आहे आणि मी या ठिकाणी खूप खुश आहे, माझा शोध तुम्ही घेऊ नका. याच्यामुळे पालकांनी तक्रार मागे घेतली. ते रोज तिला टॉर्चर करण्याचे नवीन मार्ग शोधत होते. तिला नेहमी
विवस्त्र ठेवणे, तिच्या गुप्तांगात गरम बल्ब, लोखंडी साळ्या, बाटल्या यासारख्या वस्तू टाकणे, अशा भयानक गोष्टी त्यांनी केल्या. काही गोष्टी तर तिच्या शरीरातच अडकून राहिल्या होत्या. डिसेंबरमध्ये जंकोने पळण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तिला पकडलं आणि शिक्षा म्हणून जड डंबल्स तिच्या गुडघ्यांवर पाडलं. त्याच्यामुळे तिचे पाय तुटले. ती आता चालू शकत नव्हती. तिला बाथरूमला जाण्यासाठीही रांगत जावं लागायचं. ती रोज त्यांच्याकडे मरणाची भीक मागायची. त्यांनी तिच्या अंगावर गरम मेण ओतलं, लायटरच्या सहाय्याने तिचे शरीर जाळलं. तिला नीट जेवण दिलं जात नव्हतं आणि तिला स्वतःचीच मूत्र पिण्यास भाग पाडलं जायचं. अन्न न मिळाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा संपली होती आणि तिच्या जखमा सडू लागल्या होत्या. आता त्या नराधमांनाच तिची घृणा वाटू लागली होती, कारण तिचं शरीर आता पूर्णपणे रक्तानं आणि जखमांनी भरलं होतं. तरी सुद्धा त्यांनी तिला सोडलं नाही. त्यांनी फायरने पकड तिचे शरीरापासून वेगळे केले होते. 4 जानेवारीपासून 1989 रोजी हिरोशी मियानो जुगारात पैसे हारला आणि त्या रागात त्याने जंकोला बेदम मारलं. अखेर सकाळी 10 वाजता जंकोने आपला शेवटचा श्वास घेतला. गुंका पकडला जाऊ नये म्हणून त्यांनी तिचा मृतदेह 55 लिटरच्या गॅलनच्या ड्रममध्ये टाकून त्यात सिमेंट भरलं आणि 5 जानेवारी 1989 रोजी रात्री तो ड्रम एका कन्स्ट्रक्शन साईटवर फेकून दिला. नंतर जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं, तेव्हा हिरोशी मियानोला 20 वर्ष, जो ओगुराला 10 वर्ष, शिंजे मिनाटोला 9 वर्ष आणि यासोशी वातानाबेला 7 वर्षे शिक्षा झाली. यासोबतच नुकसान भरपाई म्हणून हिरोशीच्या पालकांना, जंकोच्या पालकांना 8 लाख येन द्यावे लागले. अशा प्रकारे मानवी इतिहासातील या अत्यंत क्रूर केसचा शेवट झाला.